जळगाव तालुक्यातील गोरगरीब नागरिकांना नवीन रेशन कार्ड मिळत नसल्याने तसेच रेशन कार्डवरील 12 अंकी क्रमांक उपलब्ध होत नसल्यामुळे अनेक लाभार्थींना वेळेवर स्वस्त धान्य मिळत नसल्याचा आरोप करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज जळगाव तहसील कार्यालयावर दिनांक 7 जुलै रोजी दुपारी 12 वाजता ठिय्या आंदोलन करण्यात आले। तहसीलदारांच्या दालनाबाहेर आंदोलनकर्त्यांनी ठिय्या मांडत प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे। यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख प्राध्यापक भाऊसाहेब सोनवणे, शिवसेनेचे पदाधिकारी प्रमोद घुगे यांच्यासह नागरिकांची मोठ्या संख्येने यावेळी उपस्थिती होती। नवीन रेशन कार्डसाठी अर्ज करूनही अनेक महिने उलटले तरी कार्ड मिळत नाही। अनेक लाभार्थींना रेशन कार्डवरील 12 अंकी क्रमांक उपलब्ध नसल्याने स्वस्त धान्याचे लाभ मिळत नाही। विधवा महिला, दिव्यांग आणि भूमिहीन नागरिकांना 100हून अधिक वेळा तहसील कार्यालयाचे फेरे मारावे लागत असून त्यांच्या समस्या सुटत नसल्याने यावेळी शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे। आगामी काळात या मागण्या मान्य झाल्या नाही तर शिवसेना ठाकरे गट स्टाईल आंदोलन करू असा इशारा यावेळी शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिला आहे। या संदर्भात शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख भाऊसाहेब सोनवणे व शिवसेनेचे पदाधिकारी प्रमोद घुगे नेमकं काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात। आज आपण तहसील कार्यालयावर ठिय्या मांडलेला आहे। त्याचं एकमेव कारण असं की माझ्या जळगाव तालुक्यातील गोरगरीब जनता नवीन रेशन कार्ड मिळवण्यासाठी, त्याचप्रमाणे 12 अंकी नंबर मिळवण्यासाठी आणि जर रेशन कार्ड असेल, ऑनलाईन झालं असेल तर त्यांना वेळेवर धान्य मिळत नाही। आणि जर वेळेवर धान्य मिळत असेल तर ते निकृष्ट दर्जाचं धान्य असतं। मला आपल्या माध्यमातून सांगायचं आहे, राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2013 नुसार, त्याचप्रमाणे जीवनावश्यक वस्तू कायदा 1955 नुसार जर कोणताही रेशन दुकानदार किंवा स्वस्त दुकानदार जर निकृष्ट दर्जाचं धान्य देत असेल किंवा वेळेवर देत नसेल किंवा उद्धटपणाने गरिबांशी वागणूक करत असेल तर तो संविधानिक मार्गाने तो गुन्हेगार ठरतो। हे कलम सांगतात 2013 आणि 1955। त्याचप्रमाणे आमचा या जळगाव ग्रामीण मधील जी विधवा महिला असेल, जो दिव्यांग बांधव असेल, जो भूमिहीन असेल, जो गरीब व्यक्ती असेल, रेशन कार्डासाठी ते 100हून चक्रा मारतात। पण काही दडबदरी लाचखोर अधिकारी इथे या तहसील कार्यालयामध्ये उपस्थित आहे। मला त्यांना सांगायचंय, आमच्याकडे व्हिडिओ आहे, यांनी एक रेशन कार्ड बनवण्यासाठी 1500 ते 5000 रुपयापर्यंत मागणी केलेली आहे। भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 1988 नुसार हे गुन्हा ठरतो आणि आमच्याकडे व्हिडिओ चित्रण आहे। आज आम्ही ते तहसीलदार मॅडमांना दाखवणार होतो की आपले अधिकारी 1500 रुपयापासून तर 5000 रुपयापर्यंत लाच मागतात आणि यांना लाजा वाटायला पाहिजे। तुम्हाला या सरकारनं आमचा जो गरिबाचा टॅक्स आहे, आमची जी विधवा महिला असते, आमचा जो भूमिहीन शेतकरी असतो, आमचा जो दिव्यांग बांधव असतो, त्याच्या टॅक्सच्या माध्यमातून तुमचा लाखोचा पगार होतो। अरे तुम्हाला तो तुमचा लाखोचा पगार सुद्धा अपूर्ण पडतो। तुम्हाला आमच्या मायबाप जनतेचे 1500 रुपयावर तुमचा उदरनिर्वाह करतात। हे सर्व आम्हाला तहसीलदार मॅडमांना सांगायचं होतं, पण आज तहसीलदार मॅडम इथे उपस्थित नाही आहे। पण आमच्या ज्या काही मागण्या आहेत, जे नवीन रेशन कार्ड असेल ते तात्काळ सुरू व्हायला पाहिजे। खऱ्या अर्थाने ज्या दळभद्री प्रशासनाला कुंभकर्णासारखी झोप लागलेली आहे की आज आपण ड्युट्यांवर येतोय, आज आपल्याकडे एवढे कर्मचारी आहेत, तरीही शेकडोच्या संख्येने दररोज लोक कागदपत्र घेऊन फिरतायत आणि त्यांना त्या एक टायमाच्या अन्नासाठी, त्या रॅशनसाठी त्यांच्याकडे वारंवार चक्रा माराव्या लागतायत। आणि चक्रा मारण्याचा उद्देश काय? तुम्ही ऑनलाईन करून आणा, ऑनलाईन करून आणल्यानंतर हमीपत्र भरा, हमीपत्र भरल्यानंतर अजून इष्टांक आला नाही, आमच्याकडे पुरवठा यादीत तुमचं नाव आलं नाही, अशा वेळोवेळी ज्या म्हणजे हालचाल न करता फक्त खोटे आश्वासनं देऊन लोकांना इथून परत करतात। या सर्व समस्यांना त्रस्त होऊन हे महिला मंडळांच्या आमच्या कार्यालयाकडे बऱ्याचशा कंप्लेंट होत्या की भाऊ आमच्याकडे रेशन मिळत नाही। आणि ह्या सर्व गोष्टीला वैतागूनच आज सर्वांनी आम्ही एकत्र आलो। यांचं तकदीर चांगलं आहे प्रशासनाचं, आज पावसामुळे संख्या कमी होती। तुम्हाला परत एकदा तुमच्या माध्यमातून सांगतो, यांनी ऑनलाईन मध्ये जे दलाल बसलेले 1500 रुपये कार्डाचे घेता, ते जर वेळेवर बंद केले नाही तर आम्ही त्याच्यासाठी पण मोठा एल्गार पुकारणार आहोत।